नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य लिखित अनिवासी ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा पुढचा भाग. वैभव आला आणि गेला. वैदेहीच्या मनात मात्र पुन्हा एकदा झंझावात उठल्यासारखा झाला होता. वैभवनी पुन्हा एकदा तिला विचारांच्या आवर्तात गुरफटून टाकलेलं होतं. पुसट झालेली त्याची प्रतिमा पुन्हा एकदा तिच्या डोळ्यांसमोर ठळकपणे साकारायला लागली होती. वैभवशी झालेल्या त्या भेटीचा किंचितसाही सुगावा राजाभाऊंना लागला नव्हता. त्यामुळे असेल कदाचित राजाभाऊंनी आपल्या त्या जुन्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा तिला विचारायचा प्रयत्न केलेला नव्हता. साहजिकच घरात वरकरणी सगळं शांत होतं. वैदेही मात्र अजूनही मनातनं अस्वस्थच होती. ज्या विचारांना ती आतल्या आत दाबून टाकायचा प्रयत्न करत होती ते विचार तिला न जुमानता पुन्हा नव्यानं उसळी मारून वर येत होते. राजाभाऊंना दिलासा देण्यासाठी, तिच्याविषयी त्यांच्या मनात असलेली शंका दूर करण्यासाठी तिने त्यांचं मोठेपण मान्य केलेलं होतं. तिला आसरा देऊन, तिचा स्वीकार करून त्यांनी तिच्या आयुष्याला स्थिरता दिली आहे असं म्हणून त्यांच्याशिवाय आपण मनात दुसऱ्या कोणाचाही विचार नाही हेही तिने त्यांना सांगितलं होतं. पण राजाभाऊंशी आपण खोटं बोललोय, आपण त्यांना फसवतोय ही जाणीव तिला सतत होती. कारण प्रयत्न करूनही वैभवला ती आपल्या मनातनं दूर करू शकत नव्हती. वैभवचं कोणा दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याचं आईने तिला खोटंच सांगितलंय हे तिच्या लक्षात आलं होतं. कारण तसं असतं तर वैभवने पुन्हा तिच्याजवळ यायचा प्रयत्न का केला असता? आपल्या मनाची झालेली अवस्था त्यांनी तिच्यासमोर उघड कशासाठी केली असती? कधीकधी वैभवमध्ये तिला विश्वासचं प्रतिबिंब दिसायचं आणि कदाचित म्हणूनच ती वैभवकडे आकर्षित झालेली होती. विश्वास तिच्या आयुष्यात आलेला पहिला पुरुष होता. त्याच्यावर तिने प्रेम केलं होतं आणि स्त्री आपलं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही. कधीकधी तिच्या मनात यायचं, वैभवशी आपलं लग्न झालं असतं तर वैभवच्या रूपानं पुन्हा विश्वास आपल्याला मिळाला असता. ज्या प्रेमाला आपण पारखे झालो होतो ते विश्वासचं प्रेम वैभवकडून पुन्हा आपल्याला प्राप्त झालं असतं. ह्या आणि असल्याच विचारांनी मग वैदेहीच्या मनाचा तळ ढवळून निघायचा. जे झालं नाही त्याचाच विचार करण्यात तिचा दिवस दिवस जायचा. विचारांची ही गुंतागुंत सोडवता सोडवता तिच्या मनावर प्रचंड ताण यायचा. त्याचा परिणाम साहजिक तिच्या तब्येतीवर होत होता. एक दिवस आईसुद्धा म्हणाली, तुला काय झालंय पोरी? का? मला काय झालंय? वैदेहीने चकित होत आईकडे पाहिलं. आता तेही मीच सांगू का? अगं जरा आरशात पहा. दिवसेंदिवस सुकत चालली आहेस. राजाभाऊसुद्धा काही बोलत नाहीत का? अगं मला झालंच नाही आहे काही, तर ते बोलणार काय? एखाद्या चांगल्या डॉक्टरला तुला दाखवायला हवं गं. दुखणं नुसतं अंगावर काढून कसं चालेल? तेवढ्यात राजाभाऊ आले तशी वैदेहीची आई त्यांना म्हणाली, अहो वैदेहीकडे पाहिलंय का कशी झाली आहे? का काय झालं आहे तिला? राजाभाऊनी एकदम गोंधळून विचारलं. छान, म्हणजे तुमच्याही लक्षात आलं नाही तर? आई काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाली, अहो बघा की दिवसेंदिवस तिचा चेहरा कसा पिवळटसर पडत चालला आहे. काही क्षण ते गप्प राहिले, मग म्हणाले, हां तब्येत थोडी हडकल्यासारखी दिसतीये. काय सध्या हवामान बरोबर नाही आहे ना. हे बघा ते काही असो, एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा तिला. हां ठीक आहे ना, जाईन. एखाद्या आज्ञाधारक जावयाप्रमाणे त्यांनी मान डोलावली. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारून आणि पुन्हा एकदा वैदेहीला डॉक्टरकडे घेऊन जायची आठवण करून देऊन आई निघून गेली. आई गेल्यावर राजाभाऊ काही क्षण वैदेहीकडे एकटक नजरेनं पाहत राहिले. त्यांना तसं आपल्याकडे पाहत असलेलं बघून वैदेही काहीशा चिडक्या आवाजात म्हणाली, आईसारखं तुम्हीही आता मला आजारी समजता का काय? नाही, तू आजारी नाही आहेस पण तशी चांगलीही नाही आहेस. म्हणजे मला समजलं नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की तू आनंदी नाही आहेस, प्रसन्न नाही आहेस. प्रसन्न नाही आहे का? कदाचित या घरात तू नाईलाजानं राहतीयस आणि जिथे मन लागत नाही तिथे माणूस प्रसन्न कसा राहू शकेल ना? ती एकदम सटपटली, उसण्या रागानं म्हणाली, काय बोलताय तुम्ही हे? जाऊ देत ना वैदेही. राजाभाऊ विषण्ण हसत म्हणाले, या विषयावर आपण जेवढं बोलू तेवढं थोडंच आहे.
काय म्हणायचं आहे तुम्हाला? काय नाही ग. राजाभाऊ गंभीर स्वरात म्हणाले. मग क्षणभर थांबून स्वतःशीच बोलावं तसं बोलले. पण मी तरी काय करणार ना वैदेही. तू माझ्याबरोबर सुखी राहू शकणार नाहीस याची मला कल्पना नव्हती ना. पण मी आनंदात सुखात नाही आहे हा विचार तुमच्या डोक्यात आलाच कसा? बरं बाबा, आता नाही म्हणणार. तू खूप आनंदात आहेस म्हणून तुझा चेहरा पिवळट पडल्यासारखा झाला आहे. तू खूप सुखात आहेस म्हणून तुझ्या चेहऱ्यावर हे उदास भाव आहेत. झालं समाधान? वैदेही एकदम वैतागल्यासारखी झाली आणि म्हणाली, माझं विश्वासवर प्रेम नव्हतं हे किती वेळा सांगू मी तुम्हाला. माझ्यावर विश्वास का नाही ठेवत तुम्ही? वैदेही, अगं कशाला त्या बिचाऱ्याच्या आत्म्याला दुःख देतेयस? तुझं तुझ्या पहिल्या नवऱ्यावर प्रेम होतं असं सांगितलंस तर मला वाईट वाटेल असं तर तुला वाटत नाही ना? वैदेहीला एकदम रडू फुटलं. ती केविलवाण्या आवाजात म्हणाली, माझ्या सहनशक्तीची तुम्ही परीक्षा तर घेत नाही आहात ना? का मला दुःख देण्यात तुम्हाला आनंद मिळतोय? तसं असेल तर तसं सांगा. तुमचं सगळं बोलणं मी निमूटपणे ऐकून घेत जाईन. तिच्या आवाजातली कातरता राजाभाऊंनाही जाणवली. तिच्या जवळ येत ते म्हणाले, माझ्याकडे बघ. एखाद्या भेदरलेल्या लहान मुलासारखी ती त्यांच्याकडे पाहायला लागली. काही जाणवतंय तुला? काय ते? मी आनंदात आहे, मी प्रसन्न आहे. वैदेहीने काही न बोलता मान खाली घातली. ते पुढे म्हणाले, वैदेही, माझी ही अवस्था तुझ्यासारखीच आहे. तुझ्याप्रमाणेच मलाही जे हवं ते मिळालेलं नाही. जगात कुणाला जे हवं ते मिळत नाही. प्रत्येकजण अतृप्तच असतो. जी माणसं आनंदात आहेत, सुखात आहे असं वाटतं ना, ती सुद्धा अंतर्यामी दुःखीच असतात. वैदेहीला त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ समजत होताही आणि नव्हताही. एक गोष्ट मात्र वैदेहीला जाणवली होती, तिच्यासारखे ते सुद्धा अंतर्यामी दुःखी होते. कदाचित तिच्या आणि त्यांच्या दुःखाची जात वेगळी असेल, कारणं वेगळी असतील, पण तेही सुखी नव्हते. चल झोप आता, रात्र बरीच झाली आहे असं म्हणत राजाभाऊ खुर्चीतनं उठले. तुम्हीही झोपा. हा हो असं म्हणत राजाभाऊ तिच्या खोलीतनं बाहेर पडले. आपल्या खोलीत जाऊन ते आता पीत बसणार याची वैदेहीला कल्पना आली. वैदेहीने एक दीर्घ निश्वास सोडला. या सगळ्याचा शेवट काय आणि केव्हा होणार आहे? खिडकीच्या गजाला धरून वैदेही बाहेर बघत होती. बाहेर पाऊस कोसळत होता. त्यामुळे रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. ओल्या रस्त्यावरून मोटारगाड्या तुफान वेगानं धावत होत्या. दोन्ही बाजूच्या फुटपाथवरनं जाणारी माणसं छत्री रेनकोट सांभाळत सावध पावलं टाकत चालली होती. त्या दृश्याकडे बघता बघता वैदेहीच्या डोळ्यांपुढे कल्पनाचित्र उभं राहिलं. ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना वेगात आलेल्या एका मोटारीचा धक्का तिला लागला आहे. त्या धक्क्यानं ती खाली पडली आहे. किंचित पुढे जाऊन मोटार थांबली आहे आणि त्यातून बाहेर पडलेला वैभव तिला बघून जोरात ओरडतो, अरे वैदेही तू? आणि मग पुढे होऊन वैभवनं तिला आपल्या हातावर उचलून धरलंय. त्याच्या स्पर्शानं तिच्या शरीरातनं वीज सळसळत गेली आहे. अवघं शरीर धगधगायला लागलंय. वहिनी साहेब, कोणचे कपडे देऊ हिला? आवाज मंगलाबाईंचा होता. वैदेही एकदम दचकली. कल्पनाचित्र विस्कटलं गेलं. पण ती अनुभूती मात्र तिला अजूनही जाणवत होती. त्याच तारेत असल्यासारखी ती मंगलाबाईंना म्हणाली, कपाटातून काढून दे कुठले तरी. आपणही तर सगळे नवीन आहेत आणि भारी कपडे आहेत हो. अगं जुने वगैरे असतील बघ. नाही ना, सगळे नवीनच आहेत. मग दे त्यातले कुठले तरी. मंगलाबाईंनी कपाटातनं 2 साड्या काढल्या आणि तिला दाखवायला लागली. वैदेहीने बेफिकीरपणे एक उडती नजर साड्यांवर टाकली आणि म्हणाली, हां दे, याच दे. राजाभाऊ कोपऱ्यातल्या आराम खुर्चीवर बसून सिगरेट ओढत होते. ते म्हणाले, या साड्या चांगल्या दिसत आहेत. दुसऱ्या साध्या साड्या नाही आहेत का? अहो सगळ्या अशाच आहेत. वैदेही त्यानंतर मंगलाबाईंना म्हणाली, आता तुम्ही का इथे उभे राहिलाय? द्या तिला ह्या साड्या. मंगलाबाईंनी मान डोलवली आणि ती खोलीतनं बाहेर पडली. आणखीन थोडा वेळ गेला.
आणि एक 17-18 वर्षाची सावळी पण अत्यंत रेखीव चेहरा असलेली मुलगी वैदेहीनं दिलेली साडी नेसून काहीशी संकोचून आत आली. वैदेहीने तिच्याकडे बघितलं, मग एका खुर्चीकडे बोट करत म्हणाली, बस. काहीशी संकोचतच ती खुर्चीत बसली. तिचं नाव कविता होतं. थोड्या वेळापूर्वी राजाभाऊ तिला हॉस्पिटलमधनं घेऊन आले होते. काही दिवसांपूर्वी राजाभाऊंच्या मोटरसायकलचा धक्का लागून ही कविता जखमी झाली होती. राजाभाऊंनी मग स्वतःच तिला एका हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. पोलीस केस वगैरे होऊ नये म्हणून तिच्या औषधोपचाराची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. वैदेहीला सुद्धा घेऊन ते एक दिवस हॉस्पिटलमध्ये गेले होते. वैदेहीने कविताची विचारपूस केल्यावर तिला समजलं होतं की कविता एक अनाथ मुलगी होती. तिचे आईवडील ती 10-1 वर्षाची असताना वारले होते. जवळचे असे नातेवाईक तिला कोणी नव्हते, म्हणून एका दूरच्या नात्यातल्या स्त्रीने तिला आसरा दिला होता. एखाद्या मोलकरणीसारखं घरातलं सगळं काम ती करत होती. काही दिवसापूर्वी त्या स्त्रीचा एक भाचा शिक्षणासाठी म्हणून तिच्याकडे राहायला आला आणि एक दिवस संधी साधून त्याने तिच्याशी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला. तिने त्या स्त्रीकडे त्याबद्दल तक्रार केली तर त्या स्त्रीनं कवितालाच मारहाण केली, कारण भाच्यानं उलट तिच्यावर आरोप केला होता कविता रात्री आपल्या खोलीत आली होती म्हणून. आणि मग त्या दिवसापासून क्षुल्लक कारणावरनं रोज कविताला मारहाण व्हायला लागली होती. 2-2 दिवस तिला उपाशी ठेवण्यात येत होतं. त्यातच त्या भाच्याचं धाडस आता वाढलं होतं. येता जाता त्यांनी कविताला त्रास द्यायला सुरुवात केली होती. शेवटी हे सगळं असह्य होऊन कविता घर सोडून बाहेर पडली होती, पण कुठे जावं ते तिला समजत नव्हतं. 2 दिवस ती अशीच उपाशी तापाशी भटकत राहिली होती आणि ह्याच अवस्थेत भटकत असताना राजाभाऊंच्या मोटरसायकलची धडक तिला झाली होती. कविता आता कुठे जाणार? पुन्हा त्या नातेवाईक स्त्रीकडे जायची तिची अजिबात इच्छा नव्हती. राजाभाऊंनी 1-2दा बोलता बोलता वैदेहीसमोर कविताची ही समस्या मांडली होती. त्यांच्या एकंदर बोलण्यावरनं राजाभाऊंना कविताविषयी सहानुभूती वाटतेय हे वैदेहीच्या लक्षात आलं होतं. म्हणूनच कविताला हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज द्यायची वेळ आली तेव्हा वैदेहीनीच त्यांना सुचवलं की तुम्ही कविताला आपल्या घरी का नाही आणत? मलाही सोबत मिळेल, तिलाही आधार मिळेल. राजाभाऊंच्याही मनात कदाचित तेच असावं. त्यांनी लगेचच वैदेहीची सूचना उचलून धरली होती आणि कविताला घेऊन ते आता घरी आलेले होते. मान खाली घालून खुर्चीवर बसलेल्या कविताकडे वैदेही पाहत होती. त्या नव्या किमती साडीत कविता कमालीची सुंदर दिसत होती, देखणी दिसत होती. वयाच्या मानानं ती साडीत आणखीन मोठी दिसत होती. ती एक अनाथ असहाय्य मुलगी आहे हे सांगून आता कोणालाही खरं वाटलं नसतं. अंगावरचे जुने कपडे उतरवून ही नवीन साडी नेसल्यावर तिच्यात आमूलाग्र बदल झालेला होता. रात्रीची जेवणं आटोपल्यावर राजाभाऊ बाहेर निघून गेले. वैदेहीने मंगलाबाईंना सांगून कवितासाठी कोपऱ्यातली एक खोली रिकामी करून ठेवलेली होती. कविता आपल्या खोलीत गेल्यावर वैदेही खिडकीजवळ येऊन उभी राहिली. तिच्या डोक्यात कविताचेच विचार घोळत होते. ही मुलगी आता काय करणार? हिच्या भविष्यात काय लिहिलंय? पुढे काय होणार हिचं? कविताचा विचार करता करताच अचानक तिच्या डोक्यात स्वतःचा विचार आला आणि नकळत ती स्वतःलाच विचारायला लागली, कवितासारखी तू सुद्धा इथे आश्रित आहेस वैदेही. तू तरी पुढे काय करणार आहेस? काय होणार आहे तुझं पुढे? याचा कधी विचार केलायस का तू? कविताला इथे येऊन आता 8-10 दिवस होऊन गेले होते. या घरात हळूहळू ती रुळायला लागली होती. कविता आल्यापासून राजाभाऊंच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल वैदेहीच्याही लक्षात आलेला होता. आता ते ऑफिस सुटताच तडक घरी येत होते. घरातून बाहेर राहण्याचं त्यांचं प्रमाणही खूप कमी झालं होतं. तसंच वैदेही त्यांचं काही काम करायला लागली की तुझी तब्येत बरी नाही आहे असं म्हणत ते तिला अडवायचे, पण तेच काम कविता करत असली की त्यांचा चेहरा प्रसन्न दिसायला लागायचा. राजाभाऊंमध्ये झालेला आणखीन एक बदल वैदेहीला तीव्रतेनं जाणवला होता. त्यांच्या लग्नाला इतके दिवस होऊनही राजाभाऊंनी स्वतःवर संयम ठेवला होता. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कधी त्यांनी तिच्याकडे त्या गोष्टीची मागणी केली नव्हती. जाणीवपूर्वक असा कधी त्यांनी तिला स्पर्शही केला नव्हता. पण अलीकडे कविता आल्यापासून मात्र ते काहीसे विचलित झाल्यासारखे दिसत होते. संयम सुटल्यासारखे ते अस्थिर वाटत होते. एक दिवस कोणा मित्राच्या घरून ते पिऊन आले होते.
वैदेहीच्या खोलीत येऊन ते तिच्याजवळ बेडवर बसले. यापूर्वी बऱ्याच वेळा प्यायलेल्या अवस्थेत ते तिच्याजवळ येऊन बसले होते, त्यामुळे वैदेहीला त्याचं काही विशेष वाटलं नाही. कुठवर तू अशी आजारी राहणार आहेस? अचानक राजाभाऊंनी विचारलं. अहो छे, मला काय झालंय? त्यांच्या बोलण्यामागचा नेमका अर्थ लक्षात न येऊन वैदेही सरळपणे म्हणाले, खरं सांगायचं ना तर तुझ्या या आजारपणाला आता मी वैतागलोय. सहन नाही होत मला आता हे. असं म्हणत ते पुढे झाले. त्यांनी तिचा हात आपल्या हातात घेतला, हलकेच दाबला. आजचा त्यांचा हा स्पर्श वैदेहीला वेगळा वाटला. त्यातला आवेग, उत्तेजितपणा तिला जाणवला. राजाभाऊंना नेमकं काय म्हणायचंय हे आत्ता कुठे तिच्या लक्षात आलं आणि नकळत तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. झटकन आपला हात सोडवून घे ती एका बाजूला सरकून बसत म्हणाली, जा तुम्ही, रात्र बरीच झाली आहे, तुम्ही जा आणि झोपा. माझी तब्येत बरी नाही आहे, मला झोप आली आहे. राजाभाऊंचं सगळं शरीर थरथरत होतं. उत्तेजित झाल्यानं त्यांचा आवाजही कापत होता. ते म्हणाले, मी ह्यासाठी तर लग्न केलं नव्हतं ना का तू? वैदेही चिडल्यासारखी झाली. तीव्र स्वरात म्हणाली, तर मग आणखीन कशासाठी केलं होतं? पुरुष लग्न कशासाठी करतो हे आता तुला मी सांगायला पाहिजे का? हे बघा, तुम्ही आज खूप प्यायलाय, तुम्ही जाऊन झोपा. अरे मी रोज पितोय आणि पित राहणार आहे, ते आवाज चढवत म्हणाले आणि पुन्हा त्यांचे हात वैदेहीच्या दिशेनं पुढे झाले. राजाभाऊंनी जणू आज आपला नवरेपणाचा हक्क गाजवायचाच असा निश्चय केलेला दिसत होता. वैदेहीने राजाभाऊंपुढे शरण न पत्करण्याचा निश्चय केला. तिने त्यांचे हात झटकले. राजाभाऊंचा संताप अनावर झाला होता. तू मला आपला नवरा मानतच नाहीस, ते किंचाळल्यासारखे म्हणाले. म्हणूनच तू मला आपल्या शरीराला हात लावू देत नाहीस. वैदेही गप्प होती. माझ्यात काय कमी आहे म्हणून तू अशी? मी तुमच्या पुढे हात जोडते. घरात एक तरुण मुलगी आहे, तिने हे सगळं ऐकलं तर काय म्हणेल ती? तरुण मुलगी? अचानक आठवल्यासारखं राजाभाऊ म्हणाले, कविता आहे कुठे ती कविता? आणि तिथूनच ते कविता कविता करत हाक मारायला लागले. वैदेहीची अवस्था मोठी चमत्कारिक झाली होती. रात्रीच्या त्या शांत निशब्द वातावरणात राजाभाऊंचा आवाज चांगला घुमत होता. वैदेहीला मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. तिने राजाभाऊंसमोर हात जोडले, त्यांच्या तोंडावर हात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण राजाभाऊ तिचं काही एक ऐकायला तयार नव्हते. राजाभाऊंचा आवाज ऐकून हॉलमध्ये झोपलेल्या मंगलाबाईला जाग आली. खोलीत येत तिने विचारलं, काय झालं साहेब? ती कविता कुठं आहे? ती वय, ती आपल्या खोलीत झोपली की. जाऊन उठव तिला. वैदेहीने डोळ्यांनी खूण करून मंगलाबाईला परत जायला सांगितलं. राजाभाऊ आरामखुर्चीत बसून वैदेहीकडे पाहायला लागले. वैदेही तोंड फिरवून मुसमुसत राहिली. राजाभाऊंचा आरडाओरडा ऐकून मेजर साहेबही वर आले होते, पण दारातच मंगलाबाईंनी त्यांना सगळं सांगितल्यावर ते हसून परत निघून गेले. काही वेळानं आरामखुर्चीत बसल्या बसल्या राजाभाऊ झोपून गेले. दुसऱ्या दिवशी जाग येताच राजाभाऊ उठले, आपल्या खोलीत निघून गेले. थोड्या वेळानं कपडे वगैरे करून नाश्ता न करता ते बाहेर पडले. रात्रीच्या प्रकारानं वैदेही घाबरल्यासारखी झाली होती. त्यातच राजाभाऊ नाश्ता न करता गेल्यामुळे तिला काही सुचेनासं झालं होतं. आपली बेचैनी कमी करण्यासाठी वैदेही लिझाकडे गेली. बोलण्याच्या ओघात लिझानं रात्रीचा विषय काढला, त्याबरोबर मग कविताचा विषय निघाला. लिझानं आग्रह केल्यावर वैदेहीने कविताला खाली बोलवलं. कविताला पाहताच लिझाचे डोळे विस्फारले गेले. मग थोडंफार इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर कविता वर निघून गेली आणि कविता जाताच लिझा वैदेहीला म्हणाली, वैदेही, या पोरीचं तुझ्या घरात राहणं ठीक नाही आहे. का बरं? वैदेहीने हसून विचारलं. मला तर ही पोरगी मोठी चालू वाटतीये. छे ग, लहान आहे अजून ती. तू हिला लहान म्हणतेस? तिचं चालणं पाहिलंस का? कशी कुल्ले उडवत उडवत चालते ती. वैदेही हसायला लागली. वैदेही, माझं बोलणं हसण्यावारी नेऊ नको. माझं ऐक, हिला घरात ठेव नको.
अगं पण पाठवणार कुठे तिला? तिला बिचारीला घरदार नाही आहे. तू हिला बिचारी म्हणते. मला तर भीती वाटते. एक दिवस ही तुझं घर उद्ध्वस्त करेल. लिझा कपाळावर आठ्या घालत म्हणाली. अगं बाई, ते कसं काय? वैदेहीने मुद्दाम विचारलं. हे बघ वैदेही, पुरुषांचा काही भरवसा देता येत नाही. ही कविता तरुण आहे, दिसायला चांगली आहे. तुझ्या राजाभाऊला बोल बोल म्हणता नादाला लावेल ती. अगं मग चांगलं आहे की. वैदेही हसून म्हणाली. अगं तेवढंच त्यांचं मन रमेल. तू याला चेष्टा समजू नको वैदेही. मी या पोरीच्या चालीवरनं ओळखते की. पण वैदेहीला कविताच्या बाबत तसली कसलीच काळजी वाटत नव्हती. उलट लिझाच्या त्या बोलण्यानं तिला मनातून समाधान वाटलं होतं. कविताच्या जाळ्यात सापडून जर राजाभाऊंनी स्वतः तिला. लिझाचा निरोप घेतला आणि ती वर निघून आली. कविता आपल्या खोलीत बसली होती. वैदेही तिच्या खोलीत आली, तिच्या समोर बसली आणि एकटक नजरेनं कविताकडे पाहायला लागली. वैदेहीला असं आपल्याकडे पाहत असलेलं बघून कविता घाबरल्यासारखी झाली. असं का बघताय वहिनीसाहेब? खाली मान घालून ती म्हणाली. कालपासनं माझ्या डोक्यात एकच विचार येतोय. तुझ्यासमोर एवढं सगळं आयुष्य पडलंय, कसं घालवणार तू ते? हीच गोष्ट एक दिवस वैदेहीच्या आईने वैदेहीला विचारलेली होती. पण आत्ता कविता काहीशी भांबावली. मग वैदेहीकडे काहीशा कुतूहलानं पाहायला लागली. हा प्रश्न विचारणारी स्त्री तिच्यापेक्षा वयानं फार मोठी नव्हती. पण तिचं एक घर होतं, पती होता, हाताशी भरपूर पैसा होता, समाजात मान होता. मलाही ते कळत नाही हो वहिनीसाहेब, कविता उदास स्वरात म्हणाली. अगं त्यात न कळण्यासारखं काय आहे? लग्न करणं हा यावरचा सगळ्यात सोपा आणि चांगला मार्ग आहे. कविताच्या डोळ्यात पाणी तरळलं. पदरानं डोळे टिपत ती म्हणाली. नाही नाही, मी लग्न नाही करणार वहिनीसाहेब. का गं? लग्न झालेल्या बऱ्याच मुली मी पाहिल्या आहेत. लग्न होऊन सुद्धा त्यांच्या नशिबी. बोलता बोलता कविता एकदम थांबली. जणू आपण नको ते बोलून गेलो याची जाणीव तिला झाली होती. क्षमा याचनेच्या नजरेनं वैदेहीकडे बघत ती म्हणाली. आणि वहिनी शिवाय माझ्याशी लग्न करायला तयार कोण होणार ना? घरदार नसलेल्या माझ्यासारख्या अनाथ मुलीला पत्नी म्हणून कोण स्वीकारणार? तेवढ्यात अचानक मंगलाबाई आत आली. जणू त्यांचं बोलणं ऐकत असल्यासारखी म्हणाली. वहिनीसाहेब, तुम्ही जर म्हणत असाल तर हिला मी माझ्या बहिणीच्या घरी नेऊन ठेवते. तिथे काय करणार ही? वैदेहीने एकदम चमकून मंगलाबाईंकडे बघितलं. माझा एक भाचा आहे ना. मनात एकदम विचार आला. म्हणलं कविताला जर पसंत असेल तर त्याच्याशी लग्न लावून देईल मी हिचं. बघ. वैदेही कविताकडे बघून हसत म्हणाली. लगेच तुझ्यासाठी स्थळसुद्धा चालून आलाय. कविताने त्यावर कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. वैदेहीने मंगलाबाईला जायची खूण केली. मंगलाबाई गेल्यावर वैदेही कविताला म्हणाली. अगं, या मंगलाबाईंच्या भाच्याला मी ओळखते. एका बँकेत नोकरी करतो तो. तू म्हणत असशील तर. नाही वहिनीसाहेब, कविता आवेगानं म्हणाली. एवढ्यात मला लग्न करायचं नाही आहे. अगं मग कुठवर अशी आधारहीन भटकत राहणार आहेस तू? जोवर माझ्या नशिबात लिहिलं आहे तोपर्यंत. असं म्हणत कविता फिक्कट हसली. मग विषय बदलत म्हणाली. साहेब रात्री मला कशासाठी हाका मारत होते? वैदेही मनातनं एकदम ओशाळल्यासारखी झाली आणि मग सहज स्वरात बोलावं तशी म्हणाली. काही नाही ग, काल रात्री एका मित्राकडे पार्टी होती. तिथे मित्रांनी यांना थोडी जास्तच पाजली होती, त्यामुळे हे नव्हते शुद्धीवर. एकदम तुझं नाव आठवलं त्यांना आणि हाका मारायला लागले. बस अगं, दुसरं काही नाही. वैदेहीने पाहिलं ते ऐकून कविताच्या ओठांवर हलके स्मित उमटलं होतं. थोड्या वेळानं वैदेही उठली, आपल्या खोलीत आली. पण तिच्या डोक्यात कविताचेच विचार घोळत होते. कविता म्हणत होती ते खरंच आहे. विवाह हा कुठल्याही समस्येचं एकमेव उत्तर नाही. कधीकधी तर विवाहामुळे समस्या सुटण्याऐवजी आणखीन गुंतागुंतीच्या होतात. कविताच्या बाबतीतही तसं घडू शकतं. एका अनाथ मुलीला कुठलाही पुरुष आपली पत्नी म्हणून स्वीकारायला सहजासहजी तयार होणार नाही. फार तर प्रेमाचं नाटक करेल, तिचं तारुण्य लुटेल, त्यासाठी प्रसंगी तिला अनेक वचनं देईल. पण वेळ आल्यानंतर मात्र. आणि कविताला याची जाणीव असावी म्हणूनच ती. पण मग राजाभाऊंविषयी तिची नेमकी काय भावना आहे? त्यांचं नाव घेताच तिच्या ओठांवर हास्य का फुललं होतं?
वैदेही कितीतरी वेळ या प्रश्नांची उत्तरं शोधत राहिलेली होती. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.